नांदेड जिल्ह्यातून. नांदेड. किती जण आहेत तुम्ही सोबत? आम्ही 20 जण. 20 जण आहे. हा. कधी निघाला होतात? 15 तारखेला. मग फिरत आलो काय? हो. अच्छा. आणि आता पायी जाणार? पायी जाणार. नांदेड मधून हातगाव तालुका. हातगाव तालुका. कोळीगाव. तुमचं नाव सांगा ना. संतोष रंगराव चौतमाल. बर. तुमचं? ओके. दरवर्षी येतो का? दरवर्षी. अच्छा. किती जण आलात तुम्ही सगळे? 300 जण. बर. 300 जण. बर. हा ग्रुप आहे कोल्हापूरचा. कोल्हापूरनं आलेले आहेत ही दिंडी आणि 300 जणांची दिंडी आहे आणि ते चालू आहे यांचा स्वयंपाक वगैरे आहे ना. आता ते सगळे फिरून वगैरे येणार का? सगळे मंदिरात गेले पण मंदिराचं दर्शन का? आता येतीलच सगळे कारण कोल्हापूरहून आलेले आहेत. काल आलेले आहेत ते. आता पायी जाणार का सगळे? आता हे जाणार सगळे दिंडीमध्ये पायी. आणि पावसाचं वातावरण नाही. इंद्रायणीला पूर आला इथे तरी पण इथे बघा सगळं प्रसन्न वातावरणात स्वयंपाक चालू आहे. नमस्कार माऊली. कुठून आलात तुम्ही? सगळे कुठून आलात तुम्ही? आम्ही कोल्हापूरहून आलो. कोल्हापूरहून. किती जण आहेत सगळे? किती जण आहेत? 300 जण. आम्ही 200-300 लोक आहेत. 200-300 लोक आहेत. तर आता इथून सगळेजण पायी जाणार का? इथून पायी. अच्छा. आणि कधी आलात तुम्ही इथे? आम्ही इथं मंगळवार रात्री 2 वाजता आलो. बर. कसं झालं तुमचा प्रवास? 1 नंबर झाला. बर. आता माऊलींकडे काय मागायचं? माऊलीकडे काही मागायचं नाही. अच्छा. माऊलींना मागा आपले शेतकरी सुखी व्हावेत. माऊली आता काय लेकरं त्यांची आईकडे काय मागायचं आहे? हो. शेतकरी बांधवांसाठी आपण मागूयात फक्त आता माऊलींकडं. आणि खूप छान. कसं वाटतं तुम्हाला वारीमध्ये येऊन? किती वर्षापासून येत आहे? मी आता 50-60 वर्ष वारी करतोय. 50-60 वर्ष? तुमचं नाव? दिनकर पाटील. बापरे. 50-60 वर्ष म्हणजे भरपूर. तुम्ही दरवर्षी वारी करताय? हो दरवर्षी न चुकता. खूप छान. तर हे आहेत कोल्हापूरचे आणि दरवर्षी न चुकता वारी करतायत. 50-60 वर्षापासून. 50-60 वर्षापासून वारी करतायत. तर खूप छान. कधी? 3000 माणसांचा सोहळा होता. पुढे सोहळ्यामध्ये ट्रॅक्टर गाड्या बिड्या काही नव्हत्या. त्यावेळेला बैलगाड्या होत्या. तेव्हापासून तुम्ही करताय? करतोय. बैलगाडी होती तेव्हापासून? आम्ही आल्यानंतर दुसऱ्या वर्षी ट्रक संस्थांचा आला. त्याच्यानंतर मग बाकीच्या दिंडीवाल्यांचा आला. बैलगाड्याच होत्या सगळ्यांच्या. बैलगाडी घेऊन तुम्ही पालखीला जायच्या? बैलगाडी इथं भाड्यानं करायची. त्याच्या काही आठवणी असेल तर सांगा ना. 12 रुपये भाडं एका माणसाला. 12 रुपये? बैलगाडीवाल्याला त्याचं त्यात किती 10 माणसं 20 माणसं 25 माणसं गाठलेली असतील. अच्छा. एवढे पैसे त्यावर पंढरपूर सोडायचं त्यांना. त्याच्यातली तुमची काय अशी आठवण आहे का बैलगाडीची एवढ्या वर्षाची? त्यावेळेला बैलगाडीला त्यावेळेला प्रवास करत होतो. त्यावेळेला असा पाऊस लागत होता. एक वेळेला 3 दिवस पाऊस उघडत नव्हता. त्यावेळेला आमचा सगळा समाज लाडू चिवडा खाऊन 3 दिवस काढलेला आहे. अरे बापरे. तरवडीचा पाला आणायचा खाली टाकायचा आणि त्याच्यावर कागदातून झोपायचं. तंबू बी काय कमी असायचं. एका तंबू मध्ये 20 माणसं बसतात. तिथं 40-40 माणसं घालायची. कशा ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे पालखी केलेली आहे? हो. की त्यावेळेस काहीच सुविधा नव्हत्या? काही नव्हतं. डॉक्टर बिक्टर बघायला पोलीस तर नावाला नव्हता. अरे बा. म्हणजे खरंच तुमची खूप भक्ती आहे. आणि अशा वेळेस बैलगाडीतून इतका प्रवास किती अवघड होता. त्यावेळेस रस्ते सुद्धा चांगले नव्हते. आता तर रस्ते पण आहेत आणि गाड्या पण आहेत. त्यावेळेस रस्ते पण असे खतरनाक होते. आणि तुम्ही त्यावेळेस पासून वारी करताय म्हणजे खरंच खूप भक्ती आहे तुमची. आणि खूप खूप धन्यवाद आमच्या YouTube सोबत संवाद साधल्याबद्दल. तर खूप छान. काय विचारणार काय माझं मी बोलू? गुरुमाऊली नमस्कार. हा दिंडी सोहळा कोल्हापूर जिल्ह्यातून केरली गावातून दिनकर पोद्दार यांचा गेले 50 वर्ष सोहळा बैलगाडीनं प्रवास केलेला आहे.
त्यावेळी एकेकाळी एखादा बैल आजारी पडला तर त्या रथाचा खांदा आपण बैलगाडीला ह्या आमच्या दादांनी दिलेला आहे. तो रथ ओढून पंढरपुरात नेलेला आहे. म्हणून दादाला पोद्दार म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातच नाही जगात ओळखतात. दिनकर पोद्दार केर्लीकर त्यांचे चोपदार दिनकर चोपदार केर्लीकर असे ओळखतात. दादांनी अनेक लोकांना गरिबांना मोफत ताकरी जेवण स्वतःच्या खर्चानं घेऊन पंढरपूर दाखवलेलं आहे. तसंच आमच्या कन्हेरी मठातून सुद्धा 100 लोकांचं दादांच्या पाठीची माऊली आहेत. त्या माऊलीचा अगदी सोहळा आनंदात चाललेला आहे. त्याच्यामुळं माऊली सोहळ्याला सर्वांनी आपण यावं, तुम्ही बी सामील व्हावं आणि पुढच्या वेळचा सोहळा चांगल्या पद्धतीने साजरा करावा. मी असं कन्हेरी मठ सरपंच आनंदराव माळी बोलतोय. खूप खूप धन्यवाद आणि खूप छान बोललात तुम्ही. आता अजून बरेच जणांचं ऐकून घेतलं. माऊली नमस्कार. नमस्कार. माझं नाव राजाराम पाटील. मी आता ही माझी 13वी वारी आहे. अच्छा. हां, आणि माझे दादा गुरुबंधू माझे दिनकर चोपदार हे केर्ली गावचे, करवीर तालुक्यामध्ये केर्ली गाव आहे. त्या गावातून त्यांनी दिंडी घेऊन लोक घेऊन प्रत्येक गावातनं येऊन इथं आळंदीमध्ये येतात. आळंदीतून आम्ही पंढरपूरला चालत पायी जातो. 21-21 दिवस जातो. ते सगळ्या लोकांचे जेवणा खाण्याची राहण्याची याची व्यवस्था, दवाखान्यापर्यंत सगळी व्यवस्था आमची त्यांनी करतात. सगळी व्यवस्था करतात. आणि मग तिथून मला आमच्या घरापर्यंत त्यांनी नेऊन आम्हाला पोच करतात. आणायलासुद्धा त्यांची गाडी आमच्या घरापर्यंत येते. तिथून आम्ही इथं आणून सगळी आमची व्यवस्था, दवाखाना हे ते सगळं देणे आमचं पूर्ण ताकदीनिशी आम्ही ते करतात आमचे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांची फार पूर्वीपासून परंपरा चालली आहे आणि आम्ही ह्या परंपरेत दिली. आमच्या गावानं पण ती परंपरा चालवली आहे. आमच्या गावामध्ये एक नवसा हत्ती म्हणून एक स्त्री व्यक्ती होत्या, त्या संत होत्या. त्यांनी ही प्रथा पाडली आमच्या गावात. तिथून पुढे आमच्या गावाला कन्हेरी मठ म्हणून गाव आणि महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये महत्त्व आहे कन्हेरी मठ म्हणून. तिथले आमचे अदृश्य काळ सिद्धेश्वर महाराज आहेत काय. त्यांच्यामुळं आमच्या ही ती संतांची भूमी असल्यामुळं आम्ही त्या संप्रदायामध्ये फार पूर्वीपासून आमचं गाव या संप्रदायामध्ये आहे. संप्रदायाच्या आमच्या गावाला नाळ जोडलेले असल्यामुळे गाव पुरा सगळा संप्रदायामध्ये नावून निघतो माऊलीच्या ह्याच्या. वारीमध्ये सगळ्या लोकांना घेऊन यायचं खूप महत्त्व आहे आणि त्यांनी केलेलं आहे. तर खूप छान वाटलं मला पण. तुमचं कौतुक ऐकून खूप चांगलं वाटलं. तुमचं सगळेजण कौतुक करतायत की तुम्ही असं म्हणजे वारकरी लोकांना भक्तिमय मार्गात आणतात. तर तुमचं खूप असं मनातून कौतुक झालेलं आहे. मी निमित्त मात्र आहे. हे सगळं माऊली करून घेते. आमच्यावर काय करायला माऊली करतात पण त्याला पण माऊली माणूस शोधतात. कुणाच्या हाताने होईल माणूस शोधूनच करतात. माऊलीचा पाय काय, यांचा उपयोग काय. हो ना. माझ्याकडे कार्य नाही, पात्रता नाही माझी. त्यांची करून घेतात. माझं काही ताकद नाही. निमित्त जरी असलं तरी तुमच्या हाताने खूप मोठं कार्य होतंय आणि असंच कार्य घडत जावं. खूप खूप छान वाटलं. चला, तुमच्या कोल्हापूरच्या लोकांना भेटून चांगलं वाटलं. नक्कीच. मॅडम नमस्कार माऊली. नमस्कार. तुमची ओळख सांगा बरं. तुम्ही दादांसोबत आहेत 50 वर्षापासून. 50 वर्ष झाले तुम्ही सोबतच आहेत. सोबत म्हणजे आता तुम्ही वारीमध्ये सोबतच असता. तर तुम्ही आचार्याचं काम करताय ना. तर तुमचे अनुभव सांगा आणि तुम्हाला काय वाटतं हे सगळं सांगा बरं. यात काय आनंदाची बातमी आहे. सगळे आनंद आहे यात. हा, तर नाव सांगा तुमचं. नाव पांडुरंग पाटील. बरं बरं. आमशी. दादांचा स्वभाव कसा आहे. तुम्ही सोबत आहेत 50 वर्ष म्हणजे खूप मैत्री घट्ट आहे. देव माणूस हो ना. माऊलीच. 50 वर्ष माणसं टिकून ठेवायची म्हणजे हे खूप कमी लोकांना जमतं की 50 वर्ष सोबतचे माणसं सोबत असणं हे खरंच अलौकिक शक्ती आहे त्यांच्यामध्ये. पण असं समजायचं की तुम्ही 50 वर्षापासून सगळे त्यांच्या सोबत आहेत. म्हणजे बैलगाडी पासूनच्या सोबत आहे ना. आणि आता तुम्ही सगळं हे पाहिलं, गाड्या घोड्या हे सगळं नवीन पाहिलं. आता काय हे झालंय. तर तुम्ही खूप जुने सगळे मित्र आहेत
आणि वारी करताय तेव्हापासून. होय, तेव्हापासून वारी. हा, तुम्हाला दादांबद्दल अजून काय सांगायचंय सांगा. आता काय नाही बघा, आता काय सांगायचं, आपल्या हाय ही सगळी दादांचा स्वभाव म्हणजे देवागतच आहे. बरोबर आहे ना, 50 वर्ष सोबत आहे म्हणल्यावर चांगल्या स्वभावामुळेच माणसं टिकून आहेत आणि अजून अजून ते असेच माणसं वाढतील त्यांच्या सोबतचे खूप. आपण घेतल्याच्यावर येत नाहीत म्हणायचं, या लागते दिंडीत पहिले या लागते. म्हणजे आता दादांचा उद्वाद म्हणला तर त्यांचा आता वारसा चालणारा त्यांचा मुलगा नितीन पाटील म्हणून आहेत. अच्छा. आणि त्याच्याबरोबरच त्यांचा की नातू तयार झाला आहे. नातू तर दादांच्या पेक्षा हात देणारा हा नातू विठोबाचा खरोखर पांडुरंगाचा भक्त तयार झाला आहे. त्याच्यामुळे दादांच्या आशीर्वादानं त्या नातूच्या पाठीमागं आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावं त्यांच्या पाठीशी राहतील आणि दिंडी सोहळा हा मोठ्या प्रमाणात चालेल असं आम्ही सर्वांच्या मते, तुमच्या मते सुद्धा हा दिंडी सोहळा चांगला चालेल. नक्कीच नक्कीच. आपल्या युट्यूबच्या म्हणजे माझी ओळख झाली हे पण माझं भाग्य आहे. कारण काय माहिती का, चांगल्या लोकांची ओळख होणं हे नशिबानेच असतं आणि आपली ओळख झाली आहे त्याच्यामुळं. आणि विशेष म्हणजे सगळेजण म्हणतात हे मामा आहेत, त्यांच्या हाताला खूप चव आहे, फेमस जेवण करतात म्हणून हे 50 वर्ष आचार्य टिकून आहेत. बरं 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 बरं, तुम्हाला बोलायचंय बोला ना. हा बोला, इकडे येऊन बोला, अंधार पडतो इकडे. हा, इकडे तोंडावर अंधार पडतो चेहऱ्यावर. हा बोला, तुमचं नाव सांगा. आतापासून अतिशय कठीण परिस्थितीत हा सोहळा अतिशय चांगल्या पद्धतीनं हाताळला आहे. अनेक संकट येतात, अनेक हे येतात, वेळा येतात, पण त्या सगळ्या गोष्टींनी मात करून तिने जास्तीत जास्त संप्रदाय वाढवलेला आहे. सुरुवातीच्यात आणि आत्ताच्यात 90% वाढ झालेली आहे. एवढा तिने संप्रदाय जास्तीत जास्त गोळा करून आणि त्यांची व्यवस्था जी आहे ती अतिशय चांगल्या प्रकारची आहे आणि सामान्य माणसापासून तिने काळजी घेतात. ते आतापर्यंत त्यांचे ते वैशिष्ट्य आहे त्यांच्या घराण्यात. आमचे आजोबा पंजोबांच्या पासून त्यांनी जे चालवत आल्यात का नाही त्यांचा त्याच्यात सहभाग मोठा आहे. बरोबर आहे. खूपच चांगलं कौतुक ऐकायला भेटलंय आपल्याला आणि खरंच एक ग्रेट माणूस आहेत ते. कारण खूप वर्षापासून त्यांनी सगळं बरोबर. बोला बोला बोला, सगळ्यांना आपलं मत मांडावं वाटायला लागले. हो बोला. मी दरवर्षी 25 वर्ष आळंदी आषाढीची वारी करत असतो. माझे नाव आहेत धोंडीबा ज्ञानोबा तेलंग. माझे गाव आहे गहूळ. या ठिकाणाहून मला एक मुलगा भरत तेलंग, 3 मुली आणि गहूळा मंदिर श्री संत योगीराज निवर्ती महाराज यांचे मंदिर आहे तिथले विश्वक. तिथून निघतो मी पेंडू गावून 214 नंबर आहे दिंडीचा, श्री संत योगीराज निवर्ती महाराज योगी. बर बर बर. 25 वर्षी इथं वारी करतो मी. पायी फिरता का? पायी दिंडी आहे. 17 नाशिक मार्ग करतो. पायीच दिंडी नाही. आता 17 आखाडी करूनच गहूला मी जातून पेंडूकडे येतो. आणि तरी भाविक लोक त्या दिंडीत सामील आहेत आता. बर 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 बर. आणि तरी त्यांनीच आम्हाला या योगीनेच आम्हाला चांगले केले. म्हणजे ठेविले आणि ती तैसे राहावी जाईल. चित्त असू द्यायले समाधान आपण हा म्हणून घराकडून आमच्या समजा आमचा आनंद आहे. बर बर. श्री संत योगीराज निवर्ती महाराज की जय. काय काय कामं करतात आपण व्हिडिओ करूया. चहा पाणी इकडे बोलूया. रामकृष्ण हरी. मी जळगाव जिल्ह्यामधून चोपडा आमचं गाव आहे लातूर. अलग लक्षात तिथून मी काय आहे ते बघण्यासाठी त्यांच्या आशीर्वादाने मी आज खूप आनंद संसारात
आनंद मिळतो तसा आनंद कुठेच नाही. दादा आनंदामध्ये घेऊन येतात. दादांची कृपा म्हणायचं. बरोबर आहे ना, एवढी पुण्य जमा होती. एक माणूस जो आहे तो सगळ्यांना घेऊन चालतोय म्हणजे दादांची पुण्य आहे. आणि इथून सगळी अशी पिढी त्यांनी भक्तिमय केली. सांगितलं तुमच्या मुलाचं कौतुक सांगितलं, नातवाचं सांगितलं, म्हणजे तुमचे संस्कार तुमची पुण्य पिढीला पण आहेत आणि त्याच्यामुळे पुढचं पण भलं होईल. तर त्याच्यामुळे दादा तुम्हाला भेटायला वाटलं तर जय हरी माऊली. कारण जगात भारी असे लोक भेटतात. बाजीराव पाटील पुढे असं आपले बर कुठून आलात सगळे? इंदापूर. पकडा माईक. काय नाव आहे तुमचं? संतोष नवरे. बर किती जण आलात तुम्ही? दिंडी 7 जण आहेत. 7 जण आहेत. पायी जाणार का? पाय. अच्छा, बरं. कधी आलात? आत्ताच आलात. बरं, आता माऊलीचं दर्शन बंद आहे वाटतं आता? बंद आहे. हा, आता पालखीच्या याच्यामुळे बंद आहे. काय उद्या सकाळी, आज मुक्कामाला आहे, उद्या सकाळी जाणार. धन्यवाद. नक्कीच युट्यूबवर बघा. दुकाने